नमस्कार शेतकरी मित्रांनो. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गेल्या 24 तासात वादळी वारे आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस झालेला आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार 6 एप्रिलपर्यंत राज्यात हवामानात सातत्याने बदल होत राहणार आहेत. तर मित्रांनो, आपल्या चॅनलला तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. सध्या एकाच वेळी 4 सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय असल्याने राज्यात उष्ण दमट आणि ढगाळ वातावरण निर्माण झालं आहे. परिणामी काही ठिकाणी मुसळधार पावसासोबत गारपीटीचाही अनुभव येणार आहे. विशेषतः 2 एप्रिल रोजी मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी गारपीट झाली होती. राज्यात सध्या एकाच वेळी 3 वेगवेगळे सायक्लोनिक सर्क्युलेशन सक्रिय झाली. पश्चिम बंगालच्या खाडीपासून ते सायक्लोनिक सर्क्युलेशन पुढे सरकत आहेत, तर दक्षिणेकडून येणारे वारेही त्यात भर टाकत आहेत. त्यामुळे हवामानाचा अंदाज सतत बदलत असून पाऊस आणि गारपिटीसाठी पोषक वातावरण तयार झालेले आहे. 3 ते 6 एप्रिल दरम्यान काय होईल? विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट, वादळी वारे, काही भागात मुसळधार पाऊस आणि गारपिटीची शक्यता. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. शेतकऱ्यांनाही संभाव्य नुकसान टाळण्यासाठी योग्य काळजी घ्यावी. तर तुमच्या भागात हवामान कसं आहे? कमेंट्समध्ये कळवा. अधिकच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आज ठाण्यात 30 ते 40 किमी प्रति तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला. तसेच रायगड, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, पुणे, कोल्हापूर, घाटमाता, सातारा, सांगली, कोल्हापूर, परभणी, बीड, हिंगोली, धाराशिव, भंडारा, बुलढाणा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे. हवामान खात्याचा अंदाज. ठाण्यासाठी येलो अलर्ट, वेगवान वाऱ्यांची शक्यता. काही भागात वादळी वारे आणि पाऊस पडणार आहे, तर उर्वरित भागात हलका हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. खात्याने अकोला, अमरावती आणि चंद्रपूर या 3 जिल्ह्यात गारपिटीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सतर्क राहण्याची गरज आहे.